खेड आळंदी हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचं निवडणूक आयोगाकडं जे नाव आहे, ते आहे 197 खेड आळंदी मतदारसंघ. कारण खेड हा मतदारसंघ तिकडं कोकणात देखील एक खेड तालुका आहे. म्हणून खेड आळंदी या मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत, दिलीप मोहिते पाटील, तर त्यांच्या संदर्भामधली एक थोडंसं माहिती या संदर्भामध्ये आहे. तर 29 मे 1959ला दिलीप मोहिते यांचा जन्म झालेला आहे, शैल पिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे. त्यानंतर त्यांचं शिक्षण यशस्वी झालेलं असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा आहेत. त्यांचा व्यवसाय शेती, व्यापार आणि समाजकार्य, राजकारण वगैरे ते करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते संस्थापक सदस्य आहे आणि 197 खेड आळंदी जिल्हा पुणे येथून ते 3 वेळा निवडून आलेले आहेत. ते हुतात्मा राजगुरू शिक्षण मंडळ खेड या संस्थेचे अध्यक्ष असून या संस्थेमार्फत माध्यमिक विद्यालय व कॉलेज त्यांनी सुरू केलेलं आहे. तसेच मुक्ताई शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. शैल पिंपळगावमध्ये 1988 ते 1992 पासून ते सरपंच होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची जी सुरुवात झाली ती सरपंच म्हणूनच झाली. त्यानंतर ते 20 वर्ष पिंपळगाव विविध सहकारी सेवा सहकारी सोसायटीचे ते संचालक होते 20 वर्ष. त्यानंतर त्या सोसायटी पिंपळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी त्याचे ते 16 वर्षे चेअरमन होते. त्यानंतर राज्य सहकारी कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचे ते संचालक असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक आहेत. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं विविध प्रकारचं कार्य आहे. राज्य कृषी पणन मंडळाचे ते 1992 ते 1997 पर्यंत सदस्य होते. त्यानंतर जिल्हा परिषद पुण्याचे सदस्य त्यांनी विविध कार्यक्रमाचं अगदी प्राथमिक दृष्टिकोनातून किंवा प्राथमिक सरपंच असल्यापासूनच विविध कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन करत असतात. तसेच सामूहिक विवाहाचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. 1985 ते 1999 ते पक्षाचं कार्य करत होते आणि 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला जो सुरू झाला त्या पक्षाचे ते सदस्य असून म्हणजे मूलभूत सदस्य असून 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 या महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते. तसेच 2019 मध्ये ते परत विधानसभेवर निवडून गेलेले आहे आणि विधानसभेच्या अंदाज समितीचे ते प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये, सहकारी क्षेत्रामध्ये किंवा इतर जे बाजार समितीच्या संदर्भामध्ये, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं विविध सामाजिक कार्य ठळकपणे नजरेस भरणारं अशा पद्धतीचं कार्य आहे. तर हे कार्य त्यांनी स्वबळावर केलं. त्यांना असा कुठं राजकीय गुरु वगैरे अशा पद्धतीचं काही हे नाही आहे, परंतु त्यांचं स्वबळावरच या सगळ्या निवडणुका किंवा हे सामाजिक कार्य किंवा कशा पद्धतीमध्ये त्यांनी ते केलेलं आहे. पूर्वी ते कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तसं म्हणजे एक कार्यकर्ता आपल्या भागातून कशा पद्धतीने काम करून विकसित होतो त्याचं ते एक महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यांना वाचन व गाणी ऐकण्याचा एक छंद आहे. ते विविध प्रकारचं वाचन करत असतात आणि विरंगुळा म्हणून गाणी ऐकत असतात. ते शैल पिंपळगाव
तालुका खेड, जिल्हा पुणे येथे त्यांचं वास्तव्य असून त्यांचं दुसरे निवासस्थान साई सहवास राजगुरुनगर, खेड, जिल्हा पुणे येथे आहे. आता 2019ला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एकूण मतदार होते 3,27,618 आणि त्यापैकी जवळजवळ 1-1.5 लाख लोकांनी मतदानच केलं नाही. म्हणजे मतदान झालं, वैध मतदान झालं ते 2,20,745 आणि 2,20,745 या मतदारापैकी दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांना 96,086 मतं मिळाली. म्हणजे साधारण विरोधी मतदान जे झालं ते 1,20,000 इतकं मतदान झालं. यांना 96,000 इतकी मतं मिळाली. आणि त्यांच्या विरोधातला जे माजी आमदार होते चाकणचे श्री सुरेश गोरे यांना शिवसेनेचे, त्यांना फक्त 63,624 मतं मिळाली. म्हणजे या दोन उमेदवारातला फरक जो होता तो साधारण 30-35 हजार मतदारसंघाचा होता. त्यानंतर श्री अतुल देशमुख, तो फरक साधारण 30-35 हजार मतांचा होता. त्यानंतर श्री अतुल देशमुख हे या निवडणुकीत अपक्ष म्हणून होते. ते पूर्वी भाजपचे होते, पण त्यांना 53,874 इतकी मतं मिळाली. त्यानंतर श्री हिरामन कांबळे वंचित बहुजन आघाडीचे होते, त्यांना 1,0770 मतं मिळाली आणि नोटाला 1,707 मतं मिळाली. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून या सर्वांच्या मताची जरी बेरीज केली विरोधी संपूर्ण, तर फक्त फरक काय 10-15 हजाराचा फक्त फरक पडतोय. म्हणजे आमदार मोहिते पाटील यांच्या मतदारसंघामध्ये यांच्या विरोधक, आता संपूर्ण आपण जे विरोधक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये एक बोलू. आता निवडणुका विधानसभेच्या ज्या जाहीर झाल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक आपापल्या दृष्टिकोनातून विधानसभेला आपापली उमेदवारी तयार करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. त्यामध्ये खालुंबऱ्याचे अमोल पवार की जे माजी उपसभापती योगायोगाने झाले होते ते, त्यानंतर संजय घनवट, त्यानंतर एक जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, त्यानंतर शिवाजी वरपे उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे, त्यानंतर अशोक खांडे बघा जिल्हा परिषद जिल्हा प्रमुख, त्यानंतर अतुल देशमुख जे मागच्या वेळेस स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून उभे राहिले होते ते अपक्ष, त्यानंतर रामदास ठाकूर, शांताराम भोसले. आता यापैकी काही उमेदवारी काही जाहीर करतात, काही नाही करत, परंतु त्यांची ही चळवळ सुरू झालेली आहे की विधानसभेसाठी आपण कोणी उभे राहायचं, कसं उभं राहायचं. काही तर लोक असे आले की मी एक मुख्य होतो आणि बाकीचे सर्व लोक एकत्र करू आणि आपण निवडणूक लढू. म्हणजे परंतु या सर्वांची एक मुळी बांधणं किंवा सर्व एकत्र येणं हा भाग यामध्ये अशक्य असाच आहे. पण या आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे समर्थक फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामध्ये चिंबळी, कुरोळी, निगोज, आळंदी, कोयाळी, सोळू, शिलगाव, पिंपळगाव, मरकड, बौळ, सावळेवाडी, चौफुला, आंबोली, पाडळी, सोळू, वापगाव, वाडा, चासकमान, आसखेड, सावरदरी, शिंद, कोरेगाव खुर्द, शेलू, एलवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी, चाकण, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक वगैरे, संतोषनगर वगैरे भागामध्ये अनेक त्यांचे समर्थक आहेत. तसंच आता त्यांच्या मूळ समर्थकाचं जर नावं घ्यायची झाली तर कैलास शंकरराव लिंबोरे हे आसखेड खुर्दचे आहेत आणि बाजार समितीचे सध्या चेअरमन ते आहेत. त्यानंतर जयसिंग सोपान भोगाडे हे खरपुडीचे, त्यानंतर विनोद पोपट टोपे हे वाकी बुद्रुकचे, त्यानंतर हनुमान अनंतकड हे खराबवाडीचे, त्यानंतर उपसभापती विठ्ठल ढवळा वनघेरे हे भिवेगावचे, त्यानंतर सौ कमलताई भरतकड या कुरळीच्या, तसेच रणजित विठ्ठल गाडे हे एलवाडीचे, त्यानंतर अशोक बबनराव राक्षे हे राक्षेवाडीचे, सुधीर मधुकर बोमाळे हे बोमाळ्याचे,
त्यानंतर इतर जे आहेत की चंद्रकांत दादा इंगवले हे माजी सभापती हे माळुंगेचे, लक्ष्मण टोपे, सुरेखाताई टोपे ह्या वाकी बुद्रुकच्या, त्यानंतर विलास कातोरे हे चिमळीचे, विनायक घुमटकर हे राजगुरुनगरचे, बाळासाहेब ठाकूर सोळूचे, पांडुरंग बनकर चिमळीचे, त्यानंतर अनिल राक्षे राजगुरुनगरचे, सुगंधाताई शिंदे सौ आंबोलीच्या, त्यानंतर पाडळीचे, धारूकृष्ण गवाजी गोरेगावचे, नवनाथ होले राजगुरुनगरचे, धैर्यशील पानसरे बौलचे, अशोक राक्षे राजगुरुनगरचे, त्यानंतर राम माधव गोरे चाकणचे, सयाजी माणिक मोहिते शेलपिंपळगावचे, ज्योतिषाई केशव आरगडे काळूजचे, वैशाली बारणे राजगुरुनगरचे, श्री एस बी श्रीखंडे हे राजगुरुनगरचे, तसेच राहुल तांबे ॲडव्होकेट हे राजगुरुनगरचे, तसे दत्तात्रय भेगडे हे राजगुरुनगरचे. म्हणजे अशा ज्या विविध प्रकारचे जे लोक आहेत हे सर्व संचालक, म्हणजे बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि त्यानंतर इतर सर्व क्षेत्रामधील जे लोक आहेत, ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, त्यामध्ये सोसायटीचे चेअरमन आहेत, त्यानंतर दिनेश वसवाल हे बँकेचे चेअरमन, अरुण तिगडे, राजेंद्र वाळूद, सागर पाटोळे, विनायक घुमटकर, त्यानंतर पाचारणे अश्विनी, समीर आहेर, परत धर्मेंद्र खांडरे, विजय डोळस, अशा या पद्धतीचे भरपूर जे लोक आहेत, दीपक वारोळे, प्रशांत गादिया, महेश शेवकरी, सुरेश कोदरे, असे हे जे बहुत लोक आहेत. तर या सगळ्या लोकांचं जे नाव घ्यायचं आहे, धनंजय काहने किंवा मुकुंद आवटे, दत्तात्रय गोरे, सतीश नायकरे, किसन गारगोटे, अनिल लोखंडे, विजय शिंदे, कोतवाल गौतम वगैरे असे अनेक लोक, अगदी सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यापासून तर ते आपल्या विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यानंतर एक सोसायटीचे चेअरमन, उपचेअरमन, व्हाईस चेअरमन आणि जे संचालक, अशा विविध लोकांचा या दिलीप मोहिते पाटील यांना समर्थन, पाठिंबा आणि त्यांचं एक संपूर्ण त्यांना समर्थन आहे. आता हा जो भाग महत्त्वाचा आला की हे दिलीप मोहिते पाटील यांनी आपल्या पद्धतीने सर्व प्रकारचं चांगल्या प्रकारचं जे कार्य आहे ते केलेलं आहे मतदारसंघामध्ये देखील, परंतु काही कार्य जे करायचे राहिलेले आहे ते अद्याप आहे. परंतु निवडणूक काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या वेगळ्याच महत्त्वाच्या आहेत. यामध्ये निवडणुकीमध्ये हा खेड आळंदी मतदारसंघ हा मोठा गाजला, कारण प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांचं निलंबन, अजून एक जण त्यांचं एक निलंबन, काही जणांवर पैसे खाल्ल्याचा आरोप किंवा इतर कशा पद्धतीचे या आमदारावर आरोप करण्यात आले. त्यानंतर त्यांचा एक मयूर मोहते म्हणून पुतणा आहे, त्यांनी त्याच काळामध्ये एक लहरे गावाजवळ ॲक्सिडेंट झाला, त्याच्या संदर्भामध्ये एक परत आमदारावर काहीतरी हे केलं. परंतु या दिलीप मोहिते पाटील हे न्यायप्रविष्ट किंवा न्यायी माणूस असल्यामुळं त्यांनी ना पोलीस स्टेशनला भेट दिली, ना कोर्टामध्ये गेले. जे कायदेशीर होईल तेच होईल या पद्धतीने ते तसे वागले. कारण परिस्थिती कशी आहे, पुण्यातील एक आमदार असाच कचाट्यात सापडला पोरशे प्रकरणामध्ये, कारण तो त्या उद्योजकाकडे कामाला होता आणि त्यांचा मुलगा पोरशे प्रकरणामध्ये तो असाच त्याने ॲक्सिडेंट केला होता. त्यावेळेस हा आमदार पोलीस स्टेशनला जाय, कोर्टात जाय, इकडं जाय, तिकडं जाय, अशा करून या आमदाराने बराचसा धुमाकूळ घातला होता आणि शेवटी
त्या आमदारावर देखील चौकशी झाली, पोलिसांनी चौकशी केली, सगळ्यांनी त्यांना हे केलं आणि लोकांनी त्यांना त्या आमदाराविषयी थोडंसं जनमत वाईट झालं. तसा प्रकार या दिलीप मोहिते पाटील यांचा झालेला नाही. त्यांनी म्हटले पोलीस जे करतील त्यांनी अपघात केलेला आहे. तो तिथं बसलेला होता गाडीमध्ये, त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामध्ये. तो सरळ पोलीस स्टेशनला गेलेला आहे, त्याला अटक झालेली आहे, त्याने कोर्टामध्ये त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये या दिलीप मोहिते पाटील आमदार यांनी कोणताही फेरफार केलेला नाही, म्हणजे आपलं वजन कुठे वापरलेलं नाही आहे. आणि म्हणून त्यांचं ह्या वृत्तीचं एक कौतुक आहे ते सर्व लोकांनी केलेलं आहे. तर हा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो अशा पद्धतीचा आहे. परत आता यांचे जे आता हे जे उमेदवार आहेत की उमेदवार निवडणुकीसाठी जे उभे राहिलेले आहेत ते अनेक प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये परत एकदा ते उमेदवारांची जी नावं आहेत, अमोल पवार, संजय घनवट, बाबाजी काळे, शिवाजी वरपे, अशोक खांडेभरा, अतुल देशमुख, रामदास ठाकूर आणि शांताराम भोसले आणि इतर कितीही पण येतात. म्हणजे त्यांची हा विधानसभेसाठी परत एकत्र यायचं, निवडणूक घ्यायची, या आमदाराला परत निवडून द्यायचं नाही असं आहे. परंतु आज तरी अशी घटना आहे, बाजार समितीमध्येच त्याचं प्रत्यंतर आलेलं आहे. बाजार समितीमध्ये या लोकांनी विरोधी सर्व लोकांनी प्रयत्न करून सुद्धा पण त्यांना फक्त 4-5 संचालकच निवडून आणता आले आणि ते त्यांच्या विरोधातले जे लोक होते बाजार समितीवर जे निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधातले, तर ते सर्वसामान्य दृष्टिकोनातून फार मोठ्या अशा पद्धतीचे काही लोक नव्हते. आता यामध्ये कसं होतं, एक साधारण सरपंच दर्जाचे ते एका गावचे सरपंच म्हणून होते आणि त्याने तिथं तसा तो प्रयत्न केलेला आहे. बाकी काही विशेष त्यामध्ये असं काही नाही. म्हणून या दिलीप मोहिते पाटलाच्या एकंदरीत सर्व काही जे त्यांचं अधिष्ठान आहे, त्यांचं जे कार्य आहे आणि ते निवडणूक यामध्ये निवडून येण्याला 2024च्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये त्यांचा निवडून येण्यासाठी त्यांना फार विशेष कष्ट करावे लागणार आहेत असं काही वाटत नाही. आजही जनतेतल्या मनातला आमदार म्हणून त्यांचीच सर्वसामान्य चर्चा सर्व गावोगावी आहे. आता या संदर्भामध्ये अधिक काही माहिती बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण हा एकच व्हिडिओ संपूर्णपणे निवडणुकीनंतर देखील या व्हिडिओचं तुम्हाला जे भविष्यवाणी जी सांगितलेली आहे ती सत्य आहे असे तुम्हाला समजू शकेल. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल जे आहे हे सर्व जगामध्ये, भारतात सर्वत्र बघितलं जातं आणि हे चॅनल आपणही आपापल्या गावामध्ये, शहरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आमचे अनेक आमदार, खासदार महाराष्ट्रामधले, संपूर्ण राष्ट्रामध्ये भारतामधले सुद्धा आमदार, खासदार आमच्या चॅनलवर आम्ही त्यांची माहिती देत असतो. तर या चॅनलला एक सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि तुमचं कॉमेंटही करा कोण निवडून येणार आहे ते. बस, धन्यवाद.